तुमचं लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी 30 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी तब्बल 30 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. हे सर्व कॅमेरे येत्या महिन्याभरात बसवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी शासकीय विश्रामगृहावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. जर्मन बेकरी स्फोटानंतर शहरातील 342 चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला होता. मात्र समन्वय आणि निधी अभावी तो बारगळला होता. त्यामुळे जंगली महाजर रस्त्यांवरील झालेल्या 4 स्फोटांनंतर प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने स्फोटाच्या चौकशीत अडथळे येत आहेत. सीसीटीव्ही बसवण्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यात पोलीस आयुक्त, पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि केंद्र तसेच राज्य शासनातील 3 तज्ज्ञांचा समावेश असेल. ही कमिटी 1 महिन्यात ही योजना कार्यान्वित करेल, असे ते म्हणाले. कॅमेऱ्यांसाठी 27 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच 2 ते 3 कोटी रुपयांचा नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासन 10 कोटी, पुणे महापालिका 7.5 कोटी, पिंपरी चिंचवड महापालिका 2.5 कोटी देतील. तर उरलेले 10 कोटी रुपये आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या खासदार आमदारांच्या निधीतून देण्यात येतील, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. शहराच्या सुरक्षेसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 342 चौकात 837 कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव मागील वर्षी राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला होता. तो अद्याप धूळ खात पडून आहे. याबाबतची माहिती पवार यांनी प्रशासनाकडून घेतली. त्यानुसार यासाठी येणारा 30 कोटींचा निधी देण्याची घोषणा पवार यांनी केली आहे. वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असतानाच यावर एक पर्याय म्हणून विश्वास सायलेन्सर ही नवीन यंत्रणा समोर येत आहे. विश्वशांती केंद्र आणि MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी हे यंत्र संशोधित केले असून आता त्याला पेटंटही मिळाले आहे. याविषयी पत्रकार परिषदेत कराड यांनी माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, RTO अधिकारी अरुण येवला उपस्थित होते. हे यंत्र गाड्यांच्या इंजिनाच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या क्षमतेचे बनवण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांपासून ते अवजड वाहनांपर्यंतचे वेगवेगळे प्रकार येथे बघावयास मिळतात. या गाड्या पुण्याहून आळंदीपर्यंत प्रवास करून आल्या आहेत. शहरात किमान 23 लाख वाहने असून दर वर्षाला 2.5 लाख वाहनांची त्यात भर पडते. याविषयी कराड म्हणाले, वाहनांतून निघणारा काळा धूर, त्यात मिसळणारे धुलीकणांमुळे प्रदूषणाबरोबरच आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. या सगळ्यावर दिलासा देणारे हे संशोधन आहे. गाड्यांच्या सायलेन्सरला हे यंत्र लावल्यास ते धुराला 180 अंशात उलट दिशेने फिरवते आणि त्यातील विषारी घटक तसेच काळा धूर 20 ते 25% कमी होतो. हे उपकरण वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे लोकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका निश्चितपणे काही प्रमाणात तरी कमी करण्यास मदत होईल. तसेच बसेस, ट्रक्स यासारख्या अवजड वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी या वाहनांच्या इंजिनापासून किमान 12 फूट उंचीवर हे सायलेन्सर बसवावेत. त्यामुळे वाहनातून बाहेर पडणारा विघातक असा विषारी धूर जमिनीवर न आदळता मानवी उंचीच्या वर थेट हवेत सोडला जाईल. परंतु ही संकल्पना मोठ्या प्रमाणात वापरात येण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हे उपकरण वाहन कंपन्यांना आपल्या वाहनांना बसवण्याचा आग्रह धरावा, जेणेकरून प्रदूषण काही प्रमाणात कमी करण्यात आपण यशस्वी होऊ शकू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अत्यंत दिमागदार वातावरणात भारतीय या चित्रपटाच्या संगीत सीडीचे प्रकाशन संगीतकार अजय अतुल यांच्या हस्ते करण्यात आले. या संगीतकार जोडीने तब्बल 3 वर्षांनंतर भारतीयद्वारे पुन्हा मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण रंगमंदिर येथे झालेल्या या शानदार सोहळ्यासाठी भारतीयचे निर्माते अभिजित घोलप, अभिनेते मोहन आगाशे, जितेंद्र जोशी, सुबोध भावे, कुलदीप पवार, सुशांत शेलार, ऋषिकेश जोशी, अभिनेत्री मीना सावरकर, तेजश्री खेडे,
कथालेखक अनिरुद्ध पोद्दार, गायक नंदेश उमप, कुणाल गांजावाला, संगीतकार दीपक खरे उपस्थित होते. घोलप यांच्या हस्ते चित्रपटातील सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. गायक नंदेश उमप यांचा पोवाडा, कलाकारांचे अनुभव, अभिनेत्री तेजश्री खेडे हिने सादर केलेले नृत्याविष्कार अशा दिमागदार वातावरणात भारतीय या चित्रपटाच्या संगीताच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. अजय अतुल म्हणाले, 3 वर्षांनंतर पुन्हा मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. या निमित्ताने भजन हा सांगीतिक प्रकार हाताळता आला याचे मोठे समाधान आहे. अग्निपथ आणि सिंगम या हिंदी चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने मराठी चित्रपटांसाठी काम करता आले नव्हते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष एकनाथ डोले, पुणे कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख संजय मोरे, संतोष सोनवणे, दीपक कुंजीर, राजेंद्र शिळीमकर, महेश बाबर, सागर माळकर, मुरलीधर विलकर, गणेश घोलप, रुपेश थोरात, रोहिणी कोल्हाळ आदी सहभागी झाले होते. आमदार बाबर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण येवला, अजित शिंदे, उत्तम भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना या मागण्यांचे निवेदन दिले. आरटीओच्या संगम पुलाजवळील इमारतीचे 2 मजले वाढवण्यात यावेत. मोहम्मदवाडी येथे कार्यालय सुरू करावे. सीएनजीचा पुरवठा सुरू करावा. कार्यालयात गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी. महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधावीत यासह विविध मागण्या करण्यात आल्या. त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन येवला यांनी दिले. नवीन कार्यालयासाठी जागेची कमतरता असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. मोहम्मदवाडी परिसरात परवाना कॅम्प लवकरच घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. ऑनलाईन बुकिंगचा प्रस्ताव रद्द न केल्यास 1 सप्टेंबर पासून बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एकही प्रयोग होऊ देणार नाही असा इशारा नाट्य निर्मात्यांनी दिला. केवळ सरकारी आणि खासगी कंपन्यांना बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा देऊन स्वतःचे खिसे भरण्यासाठी व्यवस्थापकांनी ऑनलाईन बुकिंगचा घाट घातला आहे. या विरोधात नाट्य निर्माते आणि कलाकारांनी बुकिंग खिडकीसमोर ठिय्या आंदोलन केले. बालगंधर्व रंगमंदिराचे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरू करणार असल्याचे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र यामुळे केवळ सरकारी आणि खासगी कंपन्या, राजकीय आणि इतर कार्यक्रमांसाठी बालगंधर्वचा उपयोग होईल. नाट्य निर्मात्यांना रंगमंदिराच्या तारखा मिळणार नाहीत आणि पर्यायाने नाटके बंद पडतील. यामुळे ऑनलाईन बुकिंगचा प्रस्ताव रद्द करावा यासाठी ठिय्या आंदोलन केले.
बालगंधर्वचे ऑनलाईन बुकिंग रद्द करावे या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन ऑनलाईन बुकिंगची पद्धत बंद करण्याचे आश्वासन दिले होते. पुण्यातील सर्व नाट्यगृहांसंदर्भात सांस्कृतिक धोरण महापालिकेने जाहीर करावे, कलाकारांना नाट्यगृहामध्ये सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या नाट्य निर्माते मेघराज राजे भोसले यांनी यावेळी केल्या. बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक भारत कुमावत यांना यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संवाद पुणेचे सुनील महाजन, मेघराज राजे भोसले, रवी काळीजे, शशी कोठावळे, नाना मोहिते यांच्यासह अनेक नाट्य कलाकार, निर्माते आणि नाट्य व्यवस्थापक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आमचं पहिलं सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे की ज्या महाराष्ट्रातील असंख्य महानगरपालिकेचं एक सांस्कृतिक धोरण असतं, अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेने प्रथमतः या नाट्य वाढवण्यासाठी काय सांस्कृतिक धोरण असावं, कुठले नाट्यगृह या कार्यक्रमासाठी वापरावे, कुठले प्रायव्हेट कार्यक्रमासाठी वापरावे हे स्पष्ट करावं. कारण नेहमीच असं होतं की 4-4 महिन्यांच्या वाटपामध्ये आम्ही 1 तारीख घेतली असताना ती अचानकपणे काढली जाते शासकीय कार्यक्रमासाठी. तर हे रंगमंदिर शासकीय कार्यक्रमासाठी वापरायचं का कलाकारांसाठी वापरायचं हे त्यांनी निश्चित करावं. याप्रसंगी एवढीच पहिली मागणी माझी की पहिलं सांस्कृतिक धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हा जो तारकांसाठी किंवा प्रायव्हेट लोकांसाठी बालगंधर्व रिझर्वेशन आहे ते कम्प्लिटली बंद व्हावं. फक्त सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच हे असावं एवढी मागणी करतो. धन्यवाद. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.